मस्त झणझणीत भरलेलं वांगं आणि ज्वारीची भाकरी, लोणचं, कांदा असा साधा सिंपल गावरान मेनू आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. या वांग्यासाठी आपण मसाला बनवून घेऊ. तर एका कढईमध्ये मी 1 कप शेंगदाणे भाजून घेणार आहेत. हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे मी शेंगदाणे खरपूस छान भाजून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. धणे भाजून झाले आहेत. आता आपण वाटण बनवून घेऊया. वाटण्यासाठी आपण भाजलेले 1 कप शेंगदाणे, 2 ते 3 चमचे सुके खोबरे, हे खोबरे मी कच्चेच घेतलेले आहेत, आणि आपण भाजलेले धणे, हे सुके मसाले अगोदर आपण व्यवस्थित वाटून घेऊया. याच वाटणामध्ये 5 ते 6 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. आता या वाटणामध्येच आपण काही मसाले घालून घेऊ. यामध्ये मी काळं तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला वापरणार आहे. हा मसाला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. वांग्याचे असे 4 भाग केलेले आहेत. यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. मी सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित भरलेला आहे. यातला उरलेला मसाला आपण थोडा फोडणीमध्ये यूज करणार आहोत. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे चांगले फुलून दिले की यामध्ये आपण एक बारीक टोमॅटो कापून घालायचा आहे. टोमॅटो छान परतले की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण भरून ठेवलेली वांगी ॲड करून घ्यायची आहेत. आपल्याला ही वांगी तेलामध्ये 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. 5 मिनटानंतर यामध्ये मी मगाशी उरलेला मसाला 1 ते 2 चमचे घालून तोही थोडासा परतून घेणार आहे. शेवटी यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे. मीठ घालताना आपण मसाल्यामध्ये मीठ ॲड केलेले आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. आता या वांग्यांमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करून ह्याला झाकण ठेवून शिजायला ठेवूया. हे वांगी 20 मिनटामध्ये व्यवस्थित शिजतात. अधूनमधून झाकण काढून आपल्याला हलवून बघायचे आहे. 20 मिनिटांनी वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत. चला तर मग मी हे ताट सर्व करते. तोपर्यंत तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. थँक्यू.